जालना शहरात मानवतेला लाच आणणारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गोरक्षक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचा दावा करणाऱ्या काही लोकांवर एक वाहन थांबवून चालकाला मारहाण करणं, त्याचा जाती अपमान करणं, त्याच्या तोंडात जबरदस्तीने शेण कोंबल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार चालकाच्या 11 वर्षाच्या मुलाच्या तोंडात सुद्धा शेण कोंबण्याचा प्रयत्न करण्यात आला. परमेश्वर सुहास हिवाळे यांनी 21 ऑगस्ट 2026 रोजी जालना तालुका पोलीस ठाण्यात 6 नामनिर्देशित व्यक्ती आणि इतर अज्ञात आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार 23 मे रोजी हिवाळे आपला 11 वर्षांचा मुलगा सम्यक आणि नारायण मारुती कांबळे यांच्यासोबत देऊळगाव राजा जनावरांच्या बाजारातून जालना येथे परत येत होते. कांबळे यांनी बाजारातून एक बैलही खरेदी केला होता आणि त्यांच्याकडे त्यासाठीची सर्व वैध कागदपत्रे सुद्धा होती. दुपारी सुमारे 3:30 वाजण्याच्या दरम्यान काही दुचाकीस्वारांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि गोरक्षक असल्याचा दावा करत कन्हैया नगर टी पॉइंट जवळ त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून जबरदस्तीने ते वाहन थांबवलं. वाहन थांबताच आरोपींनी हिवाळे यांची कॉलर पकडली आणि त्यांना मारहाण करण्यास तसंच जातीयवादी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बैलाच्या खरेदीची कायदेशीर कागदपत्रे दाखवून सुद्धा आरोपींनी त्यांना शिवीगाळ करणं सुरूच ठेवलं. त्यानंतर त्यांनी शेण आणून हिवाळे यांच्या तोंडात कोंबलं आणि त्यांच्या 11 वर्षाच्या मुलासोबत देखील तेच करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या वडिलांनी प्रतिकार करून मुलाला वाचवलं. आरोपींनी संपूर्ण घटनेचे चित्रीकरण त्यांच्या मोबाईल फोनवर सुद्धा केलं आणि पोलिसात तक्रार केल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. हिवाळे यांनी सांगितलं की 20 ऑगस्ट रोजी त्यांना समजलं की या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होतोय. त्यांनी 21 ऑगस्ट रोजी पोलिसात तक्रार दाखल करण्याचं धाडस केलं. पीडित व्यक्ती जे स्वतःला अनुसूचित जातीचे मानतात त्यांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे. त्यांनी पोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, व्हायरल व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्टचा पुरावा म्हणून सुद्धा जप्त करण्याची विनंती सुद्धा केली आहे. माझं नाव परमेश्वर सुहास हिवाळे, राहणार नूतन वसाहत, अंबड रोड. मी आठवड्या बाजारामधून देऊळगाव राजा बाजारामधून एक बैल मारुती कांबळे यांचा घेऊन येत असताना मला बजरंग दलाचे कार्यकर्त्याने अडवले व माझ्या संग मारहाण केली व माझ्या तोंडामध्ये त्यांनी शेण घातले. माझ्या मुलाला मारायच्या धमक्या दिल्या. जे मारणारे लोक ते बजरंग दलाचे लोक आहे. त्यांचे नाव व्यंकटेश भगत, अर्जुन सिंग, रितेश विलासराव देशमुख, शिवराम पिछाडे, यश सरकटे, सोमेश पाटील हे 6 जणांनी मला मारहाण केली आणि सोशल मीडियावर माझे व्हिडिओ अपलोड केले. यांनी माझी बदनामी झाली व मी तालुका पोलीस स्टेशनमध्ये आलो तरी साहेबांनी मला न्याय देण्यात यावा. एबी न्यूज मराठीसाठी विलास गायकवाड, जालना.